झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये 1 डिसेंबर रोजी मोठी घटना घडली होती. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर त्यांच्या सेवेकऱ्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरज सिंग यांना तत्काळ धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता आता त्यांना खासगी विमानाने उपचारांसाठी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपी उमेशलाही हल्ल्यात हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टरांकडून आरोपीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. सध्या हॉस्पिटलमध्ये आरोपीवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या प्रकरणाचा तपास SIT, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सायबर तज्ज्ञांच्या पथकाकडे सोपवण्यात आलाय. तपास अधिकाऱ्यांनी गुरुद्वारातील जप्त 3 CCTV फुटेजची एकत्रित पाहणी करून त्यावर तांत्रिक सूचना देखील दिल्या आहेत. तपासाच्या अनुषंगाने आरोपीचे तसेच बाबा धीरज सिंग यांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या राहत्या खोलीची झडती घेऊन मोबाईल फोन, हल्ल्यात वापरलेले हत्यार आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य ताब्यात घेण्यात आलंय. गुरुद्वारातील विविध सेवक आणि पदाधिकाऱ्यांचीही विधाने नोंदवली जात आहेत. ही संपूर्ण तपास प्रक्रिया ई-साक्ष प्रणालीमध्ये नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे मुंबईतील हॉस्पिटलशी संपर्कात असून उपचारावर लक्ष ठेवून आहेत. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.